प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत आज तमाशा बघणार आहात तुम्ही। आता बघा प्रेक्षकांनो, सोबतीला आज गोजा आत्या सुद्धा आल्यात। आता या गौतमीची खूपच लगबग दाखवली आहे तयारीची। सुमन लवकर आवर, रमाकांत भाऊजी फळं घ्या। आता ही बयो एका कोपऱ्यात अशी उभी असते। खरं तर प्रेक्षकांनो, ही सगळी जबाबदारी बयोवर होती साखरपुड्याची, पण बयोच तिथे एका बाजूला उभी आहे आणि गौतमी सगळी तयारी करते। आता काय गोजा आत्याची एंट्री दाखवली आहे त्यांनी। शुभमकर गोजा आत्याला बघून सरप्राईज होता। अगोदर तर गोजा आत्याने रिक्षावाल्याला समोर आणलेलं असतं, तर ते शुभमकर त्याला म्हणतात कोण हवंय आपल्याला। आता गोजा आत्या अशी समोर येते आणि म्हणते शुभू। आता हे विचारतात शुभमकर, अगं तू कशी काय आलीस? आता गोजा आत्या म्हणते म्हणजे काय, यायला नको होतं का? तेवढ्यात गौतमी येते आणि म्हणते अरे शुभमकर, मीच बोलवलं गोजा आत्यांना। शुभमकर म्हणतात हे बरं केलंस गौतमी। आता ही गोजा आत्या म्हणते तू नाही तसदी घेतलीस रे बाबा मला बोलवण्याची। आता हे शुभमकर म्हणतात अगं तसं नाही ग गोजा आत्या, इराच्या साखरपुड्याची तारीख अचानक ठरली ना म्हणून गडबड झाली। गोजा आत्या म्हणतात उगी कारण नको देऊ शुभू। मग गौतमी सांगते अहो तसं नाही, शुभमकरची बढती झाली आहे, त्याला प्रमोशन मिळालंय। हे ऐकल्यानंतर गोजा आत्या आणखीनच खुश होते आणि म्हणते अरे वा, हे तर छान बातमी दिलीत, पण काय रे बाबा इथेच उभं ठेवणार आहेस का मला शुभू, आत नाही बोलवणार का? शुभमकर म्हणतात अगं ये ना आत्या आतमध्ये, पण हे काय आणलंस? आता ही गोजा आत्या म्हणते अरे बाबा उद्या लग्न करशील पोरीचं, मग हे सगळं सामान नको का तुझ्याकडे, ते आणलंय। आता बरंच काही आणलंय गावाकडनं गोजा आत्याने। तुम्ही काही म्हणा प्रेक्षकांनो, पण गोजा आत्या काम छान करते विलनचं। आता हे शुभमकर आरवला आवाज देतात। आरव आल्या आल्या गोजा आत्या त्याची दृष्ट काढते, लाड करते। आरव म्हणतो कशी आहेस आत्या? हे आजी। तर आता गोजा आत्या म्हणते मला नंतर विचार, आधी या मेल्याचा जीव चाललाय, ते सामान घे त्याच्या हातातनं आणि पैसे दे बाबा त्याला। आरव म्हणतो बरं बरं चल आजी ये आतमध्ये। तर गोजा आत्याचे आगमन झालेले आहे। साखरपुड्यामध्ये मस्त मजा येणार आहे। रादर इथून पुढे सगळेच एपिसोड भारी असणार आहे प्रेक्षकांनो। आता रमाकांत आत बसलेला असतो, गोजा आत्या गेल्या गेल्या आधी त्याला चापट हाणते। रमाकांत म्हणतात आये कशी आहेस तू? आता गोजा आत्या म्हणते बरी आहे मी, तुझी खुळगी कुठे गेली? ओय खुळगे खुळगे। गोजा आत्या आवाज देते सुमनला। आता सुमन येते तेवढ्यात आणि म्हणते काय झाला? आता रमाकांत म्हणतो अगं बघ कोण आलंय। आता ही सुमन म्हणते अगं बाई आत्ते तू कधी इलस? आता गोजा आत्या म्हणते आत्ताच इलय। आता ही सुमन म्हणते अगं आत्ते वैस आराम कर, मी तुला ना जरा पाणी आणते। आता गोजा आत्या म्हणते पाणीच आणतेस होय, आत्या आली आहे म्हणल्यावर काही सरबत बिरबत नाही आणायचं का? सुमन म्हणते आणते मी। आता गोजा आत्या रमाकांतला चापटा हाणते आणि म्हणते काय रे मेल्या, आत्ता विचारतोयस का मला? रमाकांत विचारतो ना तब्येत कशी आहे काय आहे। आता गोजा आत्या म्हणते तुला आऊच दिसत नाही, फक्त बायको दिसते का रे? काय रे कारट्या, इथे घोळ नाही ना घालत? आता शुभमकर म्हणतात नाही ग आत्या, तो आता सुधारलाय। रमाकांत म्हणतो अगं खरंच सुधारलोय ग। आता ही बयो समोर येते पाया पडायसाठी, पण आता गोजा आत्या चिडते तिच्यावर आणि म्हणते थांब तिथेच, समोर नको येऊस, काम कर आधी, आली मोठी माझ्या पाया पडणारी। आता गोजा आत्याला बयो किती आवडते, बयोवर त्यांचं किती प्रेम आहे हे अगदी पहिल्या भागापासून जे ही मालिका बघतात ना त्यांना अगदी व्यवस्थित माहिती आहे। तर आता शुभमकर म्हणतात काय ग गोजा आत्या तशीच आहेस, थोडी पण नाही बदललीस। गोजा आत्या म्हणते काय करणार बाबा। आता शुभमकर म्हणतात जाऊ दे, तू आलीस ना तर मला बरं वाटलं बघ। गोजा आत्या म्हणतात अरे नातीचा साखरपुडा म्हणजे आनंदच, मला तिचा आनंद डोळ्याने बघायचा आहे। आता बयो जरा बाजूला जाते ना तेव्हा ही गौतमी तिचा हात ओढते आणि म्हणते काय ग ए बयो, अजून किती वेळ शांत राहणार आहेस तू? तू अशी शांत बसली ना तर माझ्या इराचं भविष्य अंधारात जाईल। तुला मी हा साखरपुडा थांबवायला सांगितला होता ना, चल लवकर थांबव हा साखरपुडा, असं म्हणून गौतमीने तिचा हात झटकलाय। आता सुमन मागून अर्धवट ऐकते। गौतमी गेल्यावर सुमन तिला विचारते आणि म्हणते काय ग बयो, आता माझी वहिनी तुला काय म्हणाली? बयो घाबरते आणि म्हणते काही नाही, ते कामाचंच विचारत होत्या त्या, बयोने काहीतरी कारण दिलंय। सुमन म्हणते अगं बयो कामच करत बसणार आहेस का? तुला तुझ्या सुखाचा विचार नाही करतायत का? अगं इराला दुःखामध्ये नको लोटूस, ही विशाल सरांचं प्रेम नाहीये इरावर, कसं त्या दोघांचं प्रेम फुलणार, संसार फुलणार? बयो तू काही कर आणि हा साखरपुडा मोड बाई, हे थांबव असं म्हणते सुमन। तर आता बयो त्या सुमनला टाळून निघून जाते। सुमन गोजा आत्याचा आदर आतिथ्य करण्यात बिझी आहे। प्रत्येक जण आपापली तयारी करते। आता गौतमी म्हणते विशाल नाही आला अजून, इरा कुठे? मग आता इरा येते खाली आणि इरा खूप गोड दिसते प्रेक्षकांनो। आता इरा खाली आली आहे साखरपुड्यासाठी। बयो आणि सगळेच जण इराकडे बघतात। आता गोजा आत्या म्हणतात बाई माझी नात तर खूप सुंदर दिसतीये आणि खरंच इरा गोड दिसते। आता इरा
तिथे बसली आहे त्या साखरपुड्याच्या तिथे म्हणजे कार्यक्रमाजवळ पाटावर. आता विशालला बोलवण्यात येतंय. वराला बोलवा. आता विशाल पण छान दिसतोय, पण बयोसारखंच त्याचा चेहरा उतरलेला आहे. आता बघा प्रेक्षकांनो, इथून पुढे खरा ड्रामा सुरू होणार आहे. गौतमी सारखी बयोकडे बघत असते. बयो कधी तोंड उघडेल आणि कधी नाही. थोडं म्युझिकल आहे आजचा एपिसोड, त्यामुळे तुम्हाला जरा वेळ वाट बघावी लागणार आहे मेन तमाशाची. तसं मी तुम्हाला डिटेल दिलाच आहे. आता ही बयो विचार करत असते, काय करू मी आता, हा साखरपुडा कसा मोडू. एकीकडे इराचं प्रेम आहे, मी इराला कसं दुखवू, काहीच कळत नाहीये, काय करू मी. बरोबर आहे ना या बयोचं पण प्रेक्षकांनो, इकडे आड आणि तिकडे वीड अशी तिची परिस्थिती झाली आहे. आता गौतमी गुरुजींना सांगते, गुरुजी पूजेला सुरुवात करा. गौतमीची ॲक्टिंग करायची कमाल आहे प्रेक्षकांनो. आता हे गुरुजी म्हणतात, वधूच्या बाजूने बरेच जण आहेत, वराच्या बाजूने कोण आलंय. गौतमी म्हणते, आहे ना ही काय आमची बयो, विशालच्या बाजूने उभी राहायला बयो आहे ना आमची. बयो तू विशालच्या बाजूने उभं राहा. आता गौतमी असं बोलते तेव्हा बयोला नवलच वाटतं की किती ऍक्टिंग करते ही गौतमी. गौतमी बयोला म्हणते, चल बयो इकडे ये, विशालच्या बाजूला उभं राहा बरं. आता बयो विशालच्या बाजूला उभी राहते. शुभमकर पण आवाज देतात, हां ये बयो ये. आता प्रेक्षकांनो, साखरपुड्याचं त्यांचा मेन विधी सुरू झालाय सगळा कार्यक्रमाचा. गौतमी मुद्दाम बयोला तिथे बोलवून घेते, म्हणजे तिला टॉर्चर करता येईल ना. गुरुजींनी कार्यक्रमाची पुढची सगळी जय्यत तयारी सुरू केली आहे. आता कुंकू लावा, हाताला हात लावा वगैरे वगैरे सुरू झालंय. सगळेजण या नव दाम्पत्याकडे बघतायत, पण आता गौतमी मात्र सारखी बयोला टोचत असते. आता इरा विशालच्या कानात हळूच म्हणते, बाबांनी तुला अंगठी दिली आहे ना. आता विशाल ती अंगठी बाहेर काढतो. आता गौतमी म्हणते, काय गे बये, तू काय एंगेजमेंट व्हायची वाट बघते का, बोल ना पटकन. माझी इरा खुश राहणार नाहीये या माणसासोबत, तुला माहिती आहे. बोलते की नाही पटकन, थांबव हे सगळं इरासाठी. तुम्हाला कळलं नसेल तर सांगू इच्छिते पुन्हा एकदा प्रेक्षकांनो, गौतमीने स्वतः विलन व्हायच्या ऐवजी बयोला विलन करायचं असं ठरवलंय. म्हणून हा सगळा घाट घातला, जेणेकरून इराच्या मनात तिचं छान अशी प्रतिमा तयार होईल आणि बयोची प्रतिमा इराच्या नजरेमध्ये डागळली जाईल. तर आता मेन कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. साखरपुड्याची अंगठी घालायसाठी गुरुजी सांगतात. आता सगळेच जण एकमेकांकडे बघायला लागतात ना प्रेक्षकांनो. आता विशाल बयोकडे बघतोय, झालं आता मलाच चढवलंच हिने सुळावर. गौतमी मुद्दाम अनाऊन्स करते, फायनली ती वेळ आली. आता इरा म्हणते, अगं असं कशाला बोलतेस मम्मा. शुभमकर म्हणतात, अगं चांगल्या अर्थाने म्हणते मम्मा, चल तू विशालला अंगठी घाल बरं. आता इरा म्हणते, हो. आता गौतमी म्हणते, अगं अंगठी कुठे आहे तुझी. मग आता इरा म्हणते, अगं बयोला दिलेली अंगठी मी, बयो अंगठी दे ना. आता शुभमकर पण म्हणतात, अगं बयो कुठे आहे अंगठी. आता अंगठी काही सापडे ना बयोला आणि कोणालाच. बयो म्हणते, इथेच कुठेतरी ठेवली होती मी. आता सगळेजण अंगठीची शोधाशोध करायला लागतात. अंगठी काही कोणाला सापडे ना. आता गोजा त्या उगाच ओरडते बयोवर आणि म्हणते, काय ग इथेच होती कुठे, तुला हातात ठेवता येत नव्हती का ती अंगठी. आता सगळेजण शोधाशोध करायला लागतात अंगठीची. शुभमकर म्हणतात, गोजा त्या एवढी चिडू नकोस बयोवर, इथेच असेल अंगठी कुठे. आणि आता ती शुभमकरांना सापडते. हे बघा ही अंगठी इथेच तर होती. अंगठी सापडल्यानंतर आता जास्ती टेन्शन वाढलंय. आता मात्र गौतमी पुन्हा बयोला बाजूला नेत म्हणते, अगं ए बये, त्या दोघांना अंगठी सापडण्याच्या आधी बोल काहीतरी. आता त्या पाटाच्या खाली अंगठी असते जी शुभमकरांना सापडते आणि ते अंगठी या इराच्या हातात देतात. इरा अंगठी हातात घेते आता आणि खूप खुश असते. आता ही अंकिता म्हणते, आय कांट बिलीव्ह यार इरा, तुझा साखरपुडा होतोय. आता ही हेतल पण म्हणते, मला तर खूप भारी वाटतंय इराकडे बघून. दोघीही मैत्रिणी खुश आहेत इरासाठी. पण आता मात्र तो वेळ, ती क्षण आली आहे जेव्हा ही इरा अंगठी घालणाऱ्या हातात. प्रेक्षकांनो अशी मजा आली ना हे बघताना. भारी आणि जबरदस्त ड्रामा रंगवलाय. आज तर एक लाईक करून टाका तुम्ही या रिव्ह्यूला. माझ्यासाठी लाईक करायला विसरू नका. गोजा त्या आता दृष्ट काढते इराची. इराने आता विशालचा हात हातात घेतलाय आणि आता इरा अंगठी घालणारच असते. आता हे त्यांनी खूप वेळ ओढवलंय, पण मी तुम्हाला पटकन सांगते. बयो जोरात ओरडते, आता थांबवा, हा साखरपुडा होऊ शकत नाही. असं म्हटल्यावर इरा बयोकडे आश्चर्याने बघायला लागते आणि घरातले सगळेच जण, अशी काय बोलते ही, डोक्यावर पडली आहे का. बयो म्हणते, थांबवा, हा साखरपुडा होऊ शकत नाही. शुभमकर म्हणतात, अगं बयो काय झालंय, काय बोलतेस, कळते का तुला, साखरपुडा होणार नाही. गौतमी म्हणते, काही नाही रे, हिच्याच मनात काहीतरी पाप असणार आहे. विशाल तिच्याकडे बघतच राहतो. शुभमकर म्हणतात, थांब जरा गौतमी, मला बोलू दे बयोशी. आणि बयो तू असं का बोलली, साखरपुडा होऊ शकत नाही म्हणून, काय भानगड आहे, बोल बयो. आता गोजात्या पण ओरडते तिच्यावर आणि म्हणते, काय गये बयो, बोलशील की नाही. शुभू काय विचारतोय तुला, उत्तर दे.
साखरपुडा का व्हायचा नाही, का बोलत नाहीयेस तू? आता सगळ्यांनाच टेन्शन आलंय, सगळेजण सस्पेन्सरित्या बयोकडे बघताय. आता बयो बोलून टाकते की विशाल सरांचं इरावर कधीच प्रेम नव्हतं. हे ऐकल्यावर इरा तर पांढरीच पडते. बापरे, हे काय बोलते बयो? आता एकतर एवढ्या विश्वासाने तिने विश्वास संपादन केलेला आहे इराचा, आणि आता हा तमाशा. आता इरा नेहमीप्रमाणे म्हणायला लागते, ए बयो तू प्रँक करतेस ना माझ्यासमोर? गाईज, ही काय वेळ आहे का प्रँक करायची? शुभमकर म्हणतात, बयो तू काय बोलतेस? आता इरा हसायला लागते बयोला. इरा म्हणत असते, त्या दिवशी असंच केलं तुम्ही. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. आज नाटकं नका करू, प्रँक नका करू यार. शुभमकर म्हणतात, काय रे विशाल, काय प्रकार आहे हा सगळा? तू तरी बोलशील का? तू गप्प काय आहेस? बयो काय बोलतीये? साखरपुडा होणार नाही, नीरावर प्रेम नाही, काय भानगड आहे ही सगळी? आता गौतमी बघतच राहते, पण इरा तर हसतच असते वेड्यासारखी. इरा वेडी बिडी होते की काय काय की प्रेक्षकांनो. आता ही बयो म्हणते, कारण इरा कधीच सुखी राहू शकणार नाही विशाल सरांसोबत, आणि हे नातं टिकूच शकणार नाही. सगळेजण बयोकडेच बघायला लागतात. आता ही बयो म्हणते, विशाल सरांच्या मनात इराविषयी प्रेमच नाहीये. आता कोजा त्या ओरडते आणि म्हणते, काय बोलते ही पोरगी? काही कळते का हिला? काय गये, काही अक्कल आहे का तुला बयो? काय बोलतेस तू या वेळेला? शुभमकर म्हणतात, अरे ए बाबा विशाल तू बोल ना, काय ते खरं खरं सांग. बयो जे बोलते ते खरं आहे का सगळं? बयो आता विशालकडे बघायला लागते. विशाल तिच्याकडे. गौतमी ओरडते. आता तो विशाल म्हणतो, हो मी सांगतो सगळं. आता विशाल म्हणतो, सरस्वती जे काही बोलते ते सगळं खरं आहे. आता मात्र गौतमी चिडते आणि म्हणते, काय बोलताय तुम्ही? कळते का तुम्हाला? माझ्या पोरीच्या भावनांचा खेळ मांडला इथे. काय रे शुभू, काय चाललंय हा सगळा तमाशा? आता गौतमी बयोचा हात ओढते आणि म्हणते, काय गे बयो बोल ना, खरं खरं बोलायचं सगळं. आता इरा तर भांबावूनच गेली आहे या सगळ्या प्रकारामुळे. बिचाऱ्या इराचा दोष नसून तिला हे सगळं सहन करावं लागतंय. आता गौतमी म्हणते, बोलतेस का? आता खोटं बोललीस तर गाठ माझ्याशी आहे. बोलते का? मार तुला एक. आता ती गौतमीचा हात धरलाय बरं का शुभमकरांनी. पण गौतमी तिला आधी प्रश्न विचारते की तुला माहित होतं ना विशालचं प्रेम नाहीये म्हणून माझ्या हिरावर, मग शेवटच्या क्षणापर्यंत का थांबलीस? बोल. मुद्दाम गौतमीने हा तमाशा क्रिएट केलाय प्रेक्षकांनो, हे सगळे प्रश्न विचारण्यासाठी. आणि आता हात उगारते ती बयोवर, तेव्हा शुभमकर तिचा हात धरतात. आता विशाल पुढे बोलतो, हो आम्ही कोणाला काहीच सांगितलं नाही, कारण माझं सरस्वतीवर प्रेम आहे. आमच्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. अरे बाप रे, हे ऐकल्यावर तर ती इरा बेशुद्धच पडायची बाकी आहे प्रेक्षकांनो. काय ॲक्टिंग केली आहे सगळ्या कलाकारांनी, कमाल. हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम. माझ्याकडनं या सगळ्यांना 100 पैकी 100 मार्क जे नेहमीच असतात. अप्रतिम काम करतात सगळेच कलाकार प्रेक्षकांनो. आता मात्र इराला काहीच सुचत नाहीये. तिच्या हातातली अंगठी पण गळून पडली आहे. सगळेजण इराकडेच बघतायत आणि हा भाग त्यांनी संपवलाय. पण पुढच्या एपिसोडमध्ये इराने कमाल अभिनय केलाय. आता ती चाकू घेते आणि बयोवर हमला करणार असते. बयो घाबरते. इरा बयोला धमकी देते आणि म्हणते, तुला बघायचे इरा काय करू शकते? आज बघ इरा काय करते ते. आता तिने दरवाजा लावलाय आणि चाकू घेऊन तिच्या खोलीत गेली आहे. इरा सगळा राग स्वतःवर काढतीये प्रेक्षकांनो. ती खोलीत जाते, चाकू घेऊन दरवाजा लावून घेते. सगळेजण बाहेरून ओरडत असतात, इरा दरवाजा उघड. पण आता इरा मात्र आतमधून जोरात किंकाळी फोडते. बाहेर सगळ्यांना वाटतं इराने स्वतःला काहीतरी करून घेतलंय. प्रेक्षकांनो, उद्याचा भाग बघायला अजिबात मिस करू नका. मी तर तुम्हाला याचा रिव्ह्यू देणारच आहे. थोडा उशीर झाला तरी रिव्ह्यू स्किप होत नाही शक्यतो प्रेक्षकांनो. त्यासाठी एक लाईक करायला विसरू नका. ज्यांनी कोणी चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केले त्यांनी चॅनलही सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करूया. भेटूयात उद्या छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या जबरदस्त आणि धमाकेदार एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.